नमस्कार, आपण पाहत आहात न्यूज स्टेशन 7 मराठी। वाकुर्डे उपसा जलसिंचन योजना सोलर फीडरवर आणावी अशी आग्रही मागणी आमदार डॉक्टर अतुल बाबा भोसले यांनी विधानसभेमध्ये लक्षवेधीद्वारे केली। त्यांच्या मागणीची तत्काळ दखल घेत येत्या काळात ही योजना सोलर फीडरवर आणण्याची घोषणा सभागृहामध्ये जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली। कराड दक्षिण मधील सुमारे 25 गावातील हजारो शेतकरी तसेच ग्रामस्थांच्या शेती आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी वाकुर्डे उपसा जलसिंचन योजना सोलर फीडरवर आणावी अशी आग्रही मागणी भाजपाचे कराड दक्षिणचे आमदार डॉक्टर अतुल बाबा भोसले यांनी विधानसभेमध्ये लक्षवेधीद्वारे केली। आमदार डॉक्टर अतुल बाबा भोसले यांच्या या मागणीची तत्काळ दखल घेत राज्याचे जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी वाकुर्डे योजना येत्या काळात सोलर फीडरवर आणण्याची घोषणा सभागृहात केली। या योजनेसाठी एकूण 16.33 मेगावॅट विजेची आवश्यकता असून 14 पंपासाठी मोठ्या प्रमाणात वीज खर्च होत असल्याने शेतकऱ्यांवरील आर्थिक भार वाढत आहे। त्यामुळे राज्य सरकारचे सौर ऊर्जा निर्मिती वाढवण्याचे धोरण लक्षात घेता वाकुर्डे उपसा जलसिंचन योजना सोलर फीडरवर आणावी अशी आग्रही मागणी आमदार डॉक्टर अतुल बाबा भोसले यांनी केली। ही योजना सोलर फीडरवर आणल्यास विजेवरील खर्च कमी होऊन शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल असे देखील त्यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले। अध्यक्ष महोदय, कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या माध्यमातून वाकुर्डे उपसा जलसिंचन योजनेला मान्यता देण्यात आली। अध्यक्ष महोदय, वाकुर्डे उपसा जलसिंचन योजनेला मूळ मान्यता ही 19 डिसेंबर 1998 साली देण्यात आली। पहिली सुधारित मान्यता 2004 साली देण्यात आली। दुसरी सुधारित मान्यता 2021 साली देण्यात आली। आतापर्यंत सरकारने वाकुर्डे उपसा जलसिंचन योजनेवर 1349 कोटी रुपये इतका खर्च केलेला आहे। अध्यक्ष महोदय, वाकुर्डे उपसा जलसिंचन योजनेच्या माध्यमातून 28,000 हेक्टर जमीन ही ओलिताखाली येते। अध्यक्ष महोदय, आदरणीय मुख्यमंत्री देवाभाऊंच्या पहिल्या कार्यकालामध्ये 81-19 हे धोरण राज्य सरकारने अवलंबलं। या धोरणाच्या माध्यमातून 81% पैसे हे राज्य सरकारने वीज बिलाचे भरायचे आणि 19% पैसे हे शेतकऱ्यांनी भरायचे। अध्यक्ष महोदय, माझ्या मतदारसंघामधले जे 25 गावं पिण्याच्या पाण्यावर आणि शेतीच्या पाण्यावर या योजनेवर अवलंबून आहेत, या 25 गावांचे 19% पैशांपैकी काही अंश पैसे कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून आम्ही भरत आलेलो आहे। अध्यक्ष महोदय, माझी आदरणीय मंत्री महोदयांना विनंती आहे की या योजनेला एकत्रित जो काही आपल्याला विजेची रिक्वायरमेंट आहे ती 16.33 मेगावॉट इतकी आहे। 14 पंप आहेत, त्याला 4395 हॉर्स पॉवर एवढी क्षमता लागते। आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय, माझी आदरणीय मंत्री महोदयांना विनंती आहे की ज्या उत्कृष्ट पद्धतीने जलसंपदा विभागाचा कार्यभार आदरणीय मंत्री महोदय सांभाळत आहेत, ज्या पद्धतीने कोयना धरणाच्या पाणी वाटपाच्या बैठकी त्यांनी घेतलेल्या आहेत, माझी विनंती आहे स्पेसिफिक की वाकुर्डे उपसा जलसिंचन योजना ही सोलर फीडरवर आणावी आणि ती सोलर फीडरवर आणण्यासाठी शासनाने पुढील पावलं उचलावी, ही विनंती माझी मंत्री महोदयांना आहे। अध्यक्ष महोदय, सन्मान्य सदस्यांनी सांगितली ती गोष्ट बरोबर आहे। आज पहिल्यांदा पद्धत अशी आहे की या संपूर्ण वीज बिलाचं देयक जे आहे ते आपण महामंडळामार्फत भरतो 100%। नंतर त्यामध्ये मग 19% जो शेतकऱ्यांचा जो भाग आहे तो आपण नंतर अध्यक्ष महोदय वसूल करतो। परंतु आता जी सन्मान्य सदस्यांची मागणी केलेली आहे, मला वाटतं अध्यक्ष महोदय आम्ही धोरणच घेतो आता की सगळ्या जे वीज पंप आहेत हे संपूर्णपणे सोलर आणण्याबद्दल आता आपण आमच्या महामंडळाचं धोरण आहे। आता फ्लोटिंग सोलर पॉलिसी आपण जाहीर केलेली आहे। त्या अनुषंगिक जिथं जमीन उपलब्ध आहे किंवा धरणाचं पाणी उपलब्ध आहे किंवा ज्या ठिकाणी शक्य असेल अध्यक्ष महोदय, मी आश्वासित करू शकतो सन्मान्य सदस्यांना की येत्या काळामध्ये ही संपूर्ण योजना ही सोलरवर आणली जाईल आणि त्यामुळे कुठलाही भार आमच्या शेतकऱ्यावर राहणार नाही। दरम्यान या निर्णयाचे आमदार डॉक्टर अतुल बाबा भोसले यांनी स्वागत केले असून यामुळे हजारो शेतकऱ्यांच्या वीज बिलाचा प्रश्न मार्गी लागणार असून त्याचा मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांना फायदा होणार असल्याचं आमदार डॉक्टर अतुल बाबा भोसले म्हणाले। तसेच या निर्णयाबद्दल जलसंपदा मंत्री
राधाकृष्ण विखे पाटील यांचे व भाजपा महायुती सरकारचे देखील त्यांनी आभार मानले.